श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज श्री स्वामी समर्थांच्या काहीतरी एक दोन गोष्टी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू. स्वामीचा अनुभव आपल्याला जे आलाय, जे चरित्रामध्ये आहे, स्वामी चरित्र सारामृतमध्ये जे काय आहेत त्याच्यामधले थोडे सुगंध असे पुष्प आपण वेचून घेऊन थोडं त्याचाच प्रसार करण्याचा प्रयत्न आपण करू. जे काय आपल्याला जेवढं कळतंय तेवढं सांगण्याचा प्रयत्न आपण करू. तर स्वामीची भक्ती करत असताना, स्वामीची सेवा करत असताना आपल्याला कुठलीही हाव नको आहे, आपल्याला कुठलाही स्वार्थ नको आहे. स्वार्थापोटी आपण सेवा करायची नाही. किंवा आपण कुठलं तरी एखादी नवस करायचं आहे आपल्याला, तर मला हे काम होऊ द्या, मी एवढे पैसे देते, मला हे काम होऊ द्या, मी एवढे दागिने देते, असं काहीच देवाला म्हणायचं नसते. कोणत्याही देवाला असं माझं मन म्हणते की बाबा, साक्षात ब्रह्मांड नायक जे साक्षात परमेश्वर असतात त्यांना पैशाची काय कमी असते. आपण देतो म्हणणारे आपण कोण पामर. आपण देवासोबत व्यवहार करायचा नाही, आपण सेवेकरी व्हायचे, भक्ती करायची. भक्ती करून त्या भक्तीतून तरून जायचं आहे आपल्याला. आपला कुठं ना कुठं थोडा तरी स्वार्थ आहेच, पण स्वार्थ असलेला, माझा स्वार्थ आहे आणि माझं हे काम झालंच पाहिजे, मी देते, असं नाही म्हणायचं. स्वामी, तुम्ही सतत माझ्या पाठीशी राहा आणि सगळं काही आहे, हा संसार रूपी माझं जे गाडा आहे ते चांगल्या रूपानं चालू द्या आणि सगळी काही चिंता स्वामी तुम्हालाच आहे, असं म्हणून तुम्ही चला. आणि मग भाग पडते. हे कसं आहे, आपल्याला आईला जर खायला मागायचं लहान बाळाला, तर लहान बाळ आईकडून चॉकलेट किंवा बिस्किट मागायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला आईला एकदाच म्हणत असतो, आई मला चॉकलेट दे, बस. नंतर तो बाळ परत मला चॉकलेट पाहिजे, मला चॉकलेट पाहिजे, मला बिस्किट पाहिजे, असं तो सतत म्हणतच नाही. एकच वेळेला मागून तो सोडत असतो की बाबा मला चॉकलेट पाहिजे, बस. त्या आईला समजलेलंच असतं. ते परत मग फक्त रडायला लागतो, नुसतं रडायला लागतो, कुई 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 रडतच राहतो तो सतत. मग त्या आईला समजलेलं असते की माझ्या बाळानं मला चॉकलेट मागितलेलं आहे, हे तिच्या लक्षात असतंच. आणि तिला कळतंय. कशामुळं कळतंय? ती आई आहे, तिचं लक्ष आहे त्या बाळावर. कितीही घरकाम असलं, कितीही घरकामामध्ये गुंतलेली असली तरीही तिचं लक्ष त्या बाळावर आहेच. म्हणून तिला चांगलं माहिती आहे की माझ्या बाळाला काय पाहिजे, चॉकलेट पाहिजे, तर मग ती आई त्याला चॉकलेट देणारच आहे. तुम्ही रडत राहा, तुम्ही स्वामीला सांगत राहा. तुम्ही ज्या देवाची भक्ती करता विश्वासानं, ठामपणे, श्रद्धेनं त्यांच्याकडे मागा. पण कोणत्या रूपानं मागा? त्या लहान बाळाच्या रूपानं मागा. आई मला तू दिलंच पाहिजे, एकदा म्हणून सोडा तुम्ही. परत मी नवस केला, मी अक्कलकोटला येते म्हणले, मी 10,000 रुपये टाकते म्हणले, मी देते म्हणले, पण माझं काम झालं नाही. हे व्यवहार झाला. व्यवहार करू नका तुम्ही. कशाचीच आशा नाही देवाला. फक्त आपण जे प्रेमाच्या अंत्य आईकडे जातो, ज्या वेळेला आपण माहेरी जातो निस्वार्थपणे आईकडे, आईला भेटण्याची ओढ आपल्याला लागते, तशीच ओढ आपल्याला लागली पाहिजे की आपण अक्कलकोटला जायचं आहे. आज आपण माहेरी निघालेले आहोत आणि माझी आई आणि वडील, माझे सर्व काही, माझं गणगोत जे आहे ते अक्कलकोटामध्ये आहे आणि आनंदानं मी माहेरी जाणार आहे आणि भेट घेणार आहे आणि आनंदानं मी परत येणार आहे. मग तुमची झोळी रिकामी येईल का? मग तुमची पिशवी रिकामी येईल का? तुम्ही माहेरी गेलो
आणि आईला न मागताच आई तुमच्या पिशवीत देणारच आहे. म्हणून तुम्ही मागूच नका आणि आशा लावूच नका आणि देवाला व्यवहार करूच नका देवासोबत, असं माझं म्हणायचं आहे. असंच स्वामी चरित्र सारामृताच्या 6व्या अध्यायामध्ये एक अशीच गोष्ट सांगितलेली आहे, अशीच एक कथा लिहिलेली आहे. तर त्याच्यामध्ये मल्हारराव दीक्षितांकडे खूप काही जहागिरी, राजवाडे, शेती, राजवाडे. आता राजा म्हणल्यानंतर काय कमी आहे. मल्हारराव दीक्षितांकडे सगळे भरपूर प्रॉपर्टी. असं असताना त्यांनी रहिवाशी बडोद्याचे राजे मल्हारराव दीक्षित यांना एकदा असं वाटलं की बाबा स्वामी 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 सेवा आणि स्वामीचं नाव सगळीकडे झालेलं आहे आणि आपण आपल्या बडोद्याला सुद्धा एकदा स्वामीला घेऊन यावं, असं एकदा त्यांच्या मनामध्ये विचार आला. मनामध्ये विचार आला, पण भक्तीनं नाही आला. मी एक राजा आहे आणि स्वामीला आणावं आणि गावात माझं नाव व्हावं की राजाने स्वामीला आणले, हा उद्देश त्या राजाचा. भक्ती प्रेमानं जर असतं तर स्वामी पळत आलेच असते. मग असं करत करत मग एक दिवशी राजे सभा घेण्यात आली आणि सगळ्यांना सांगण्यात आलं की बाबा अक्कलकोटला जाऊन स्वामीला आणण्याचं काम कोण करील. आणि माझी इच्छा आहे की स्वामीला एकदा इथं आणायचं आहे, महाराजांना एकदा इथं आणायचं आहे. म्हणल्याबरोबर एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले सर्वजण. सभा भरलेली होती भरपूर आणि सगळेजण एकमेकाला पाहत असताना तात्यासाहेब नावाचे सरदार तात्यासाहेब म्हणाले की मी जाऊन घेऊन येईन. आपली जर इच्छा आहे मी जाऊन स्वामींना माझ्यासोबत घेऊन येतो. असं म्हणल्याबरोबर सभा बरखास्त झाली आणि मग नंतर गावात सगळ्यांना सांगण्यात आलं की बाबा उद्या तात्यासाहेब जाणार आहेत आणि स्वामीला घेऊन आपल्या बडोद्याला येणार आहेत. असं म्हणल्यानंतर दुसऱ्या दिवशी तात्याला पाठवण्यासाठी गावातील सर्व मंडळी हजर झाले आणि सर्वजण पाठवणीसाठी आले आणि सगळ्या गावातल्या लोकांना आनंद झाला की बाबा आपल्या गावाला वटपुरीला स्वामी येणार आहेत. असं म्हणल्याबरोबर पाठवणीला आले सर्वजण आणि पाठवून दिले. मग तात्यासाहेब इकडं अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आल्यानंतर अक्कलकोट पाहिलं त्यांनी, साक्षात वैकुंठ. अक्कलकोट म्हणजे रम्य असं ठिकाण, जणू काय स्वर्गासारखं दिसायला लागलं. सर्वांच्या मुखावर आनंदाचं वातावरण होतं. असं करत करत बघत स्वामीकडे गेले, साष्टांग नमस्कार केला आणि स्वामी चोळप्पाच्या घरी राहत होते त्या ठिकाणी गेले आणि राहिले आणि दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे करून स्वामीच्या पुढे साष्टांग घातले आणि म्हटले की बाबा स्वामी मी तुम्हाला नेण्याकरता आलेला आहे, मी तुम्हाला बडोद्याला घेऊन जाणार आहे आणि अशी आज्ञा माझ्या राजाची आहे आणि म्हणून मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी मी आलेला आहे. स्वामी हसले आणि उठून बाजूला गेले. तोही दिवस गेला. मग तात्यासाहेबांना वाटलं बाबा मला उत्तर चांगलं मिळालंच नाही, स्वामी येतो म्हणलेच नाहीत. नाराज झाला आणि मग एका दिवसामागून दिवस चालले. दर्शन घ्यायचं, रोजच्या रोज बघायचं, जेवायचं, खायचं, चोळप्पाच्या घरी राहायचं. असं करत करत 4 दिवस निघून गेले. तात्यासाहेबांनी एक युक्ती शोधली. म्हटले बाबा ह्या चोळप्पाच्या घरी येऊन स्वामी जर राहिलेत ना, चोळप्पाची खूप भक्ती आहे आणि चोळप्पाची श्रद्धा आहे, चोळप्पाचं प्रेम आहे कुणावर, स्वामीवर. तर आपण असं का करू नये, चोळप्पालाच आपण सांगून पाहू आणि चोळप्पालाच आपण म्हणू की बाबा तुला काहीतरी देतो आणि मी स्वामीला घेऊन जाण्यासाठी तू तयार कर. असं मग तात्यासाहेबांनी म्हणले की बाबा तुला सुद्धा आम्ही द्रव्य देऊ, धन देऊ आणि तुम्ही स्वामीला माझ्यासोबत येण्यासाठी तयार करा आणि तुम्हाला मी मल्हारराव दीक्षितांना माझ्या राजाला सांगून तुम्हाला जहागिरी द्यायला लावतो. ठीक आहे. मग चोळप्पाला आशा लागली. द्रव्येने सर्वेशा,
द्रव्याची आशा लागली चोळपाला. आणि मग दुसऱ्या दिवशी स्नान झालं आणि चोळपाने हात जोडून स्वामीला म्हटले, स्वामी, आपण तात्यासाहेबासोबत आपण दोघं मिळून बडोद्याला जाणं उचित राहील. आपण जाऊ आणि तुम्हाला स्वामी, तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि मला द्रव्य मिळेल, म्हणून आपण आमच्यासोबत चालावं. असं म्हणल्यावर स्वामीने उत्तर दिले की बाबा, बडोद्याला काय म्हणून जावं? मल्हाररावाच्या मनात मल्हाररावाकडे आपल्याविषयी प्रेम नाही, मल्हाररावांकडे आपल्याविषयी भक्ती नाही. मग मी बडोद्याला येणार नाही, मी अक्कलकोटात राहणेच उचित मानतो, असं म्हणून उठून गेले. मग उठून गेल्यावर तात्यासाहेब खूप नाराज झाले. आता चोळप्पाला सांगून सुद्धा ऐकत नाहीत, मी म्हणलो तरीही ऐकत नाहीत. मग आता करावं काय? आता काय करावं? आपण आता भक्तीच्या मार्गाला लागा. पण भक्ती कसली? स्वामीला न्यायचंय म्हणून भक्ती करणार आहेत आता. मग त्यांनी काय केले? चोळप्पाच्या दाराच्या समोर अनुष्ठानाची तयारी केली, अनुष्ठान चालू केले. अनुष्ठान करत असताना गुरुचरित्राचं पारायण करायला सुरू केले. म्हणजे आता मी ज्या वेळेला भक्ती करतो आणि गुरुचरित्राचं पारायण करतो, भक्त मंडळी घेतले आणि पारायणाला आणि गुरुचरित्राच्या पारायणाला आणि अनुष्ठानाला सुरुवात केली. आणि मी एवढी भक्ती केल्यानंतर स्वामी माझ्यासोबत येतील, ही आशा. अनुष्ठान आरंभ झाला. अनुष्ठान करणं संपलं तरी सुद्धा स्वामी तयार होत नाहीत. अनुष्ठानही झालं, समाप्तीही झाली, सर्वच झालं. मग आता काय करायचं? सर्व केलेले प्रयत्न माझे वाया गेले. आता मी काय करू? आता मी स्वामीला कसं नेऊ? असं विचार करत असताना एका दिवशी तिच्या मनात एक युक्ती आली तात्यासाहेबाचे की आता काहीच करायचं नाही. स्वामी आपल्यासोबत कुणीही सांगितलं तरी येत नाहीत, तर आपण काय करू? एक मेणा आणू आणि त्या मेण्यामध्ये स्वामीला बसवू आणि पळवून नेऊ, असा विचार त्याच्या मनात आला. आणि मग एक मेणा आणले आणि त्या मेण्यामध्ये स्वामीला टाकलं आणि घेऊन चालले. घेऊन जात असताना कडप्पा गावाच्या जवळ आले. कडप्पा गावाच्या जवळ आल्यावर स्वामीला अंतरसाक्षी झाली की बाबा मी कुठं आलोय आणि मला हे कुठंतरी घेऊन चाललेत, असं त्यांना माहिती झालं. माहिती झाल्यानंतर त्यांनी मेणा खाली ठेवायला लावलं, ओरडायला लागले, मेणा खाली ठेवायला लावले आणि तिथून अर्ध मार्गावरून परत अक्कलकोटला गेले. आणि तात्यासाहेब नाराज होऊन बडोद्याला आले आणि बडोद्याला येऊन हे सर्व हकीकत राजाला सांगितले. मग मल्हारराव दीक्षितांना आणखी राग आला. मी बोलवले तरी सुद्धा स्वामी येत नाहीत म्हणजे काय? काही जरी झालं तरी मला स्वामीला इथं आणायचंच आहे. आणि आता आणखी कोण जाता आणि कुणाला ऐकतात स्वामी? त्यांनी जाऊन स्वामीला घेऊन यावं, असा आणखी सभा ठेवली. दुसऱ्या वेळेला यशवंतराव नावाचा सरदार, यशवंतरावांनी म्हणले की बाबा मी जातो आणि मी स्वामीला घेऊन येतो. कसं येत नाहीत? येतात. यांनी प्रयत्न केले नसतील, यांनी काही सांगितलं नसतील, असा विचार करून यशवंतराव नावाचा तात्यासाहेब आता इथेच राहिले आणि यशवंतराव सरदार अक्कलकोटला आले. आणि आता पटकन जावं आणि पटकन स्वामीला घेऊन इकडे यावं. मग राजाही खुश आणि मी आणलो म्हणून मीही खुश, असा मनात हेतू धरून यशवंतराव नावाच्या सरदाराने अक्कलकोटला आले. आणि स्वामीकडं जाण्याच्या अगोदरच, दर्शन घेण्याच्या अगोदरच त्यांनी काय केले? सोन्याचं ताट घेतले. सुवर्णाच्या ताटामध्ये सोन्याच्या मुद्रा ठेवल्या, मोहरा ठेवल्या सोन्याच्या मोहरा, जेवणाचं ताट, वस्त्र, अलंकार भरपूर काही घेऊन स्वामीच्या समोर गेले. आणि स्वामीच्या समोर जाऊन उघडून दाखवल्याबरोबर स्वामीला अनिवार्य क्रोध आला, राग आला भरपूर स्वामीला. मी येत नाही,
मल्हाररावाच्या प्रती माझ्याविषयी प्रेम नाही, माझ्याविषयी भक्ती नाही, तरीसुद्धा हे मला कशाला हे सर्व आशा दाखवत आहेत, मला कशाला हे दाखवत आहेत असं म्हणून स्वामीला राग आला. आणि राग आल्यानंतर मोठमोठ्याने ओरडायला लागले स्वामी, अरे कोणीतरी या, कोणीतरी या, ह्याला कोणीतरी अडवा आणि ह्याच्या हातामध्ये बेड्या घाला असं म्हणले. आणि स्वामी रागाने उठून गेले. उठून गेल्यावर यशवंतराव सुद्धा लटलटा कापायला लागला. लाल बुंद डोळे स्वामीचे पाहिले, क्रोध मुद्रा स्वामीची पाहिल्यानंतर यशवंतरावाला सुद्धा खूप भीती वाटायला लागली, लटलटा कापायला लागला आणि तिथून पटकन बाजूला झाला. कोण आहे का रे इकडे, आणा आणि ह्याच्या हातामध्ये बेड्या घाला, ह्याच्या हातीपायी बेड्या घाला म्हणल्याबरोबर स्वामी तेवढं म्हणले आणि दूर गेले. गेल्यावर इकडं काय आहे की गत घडली, मल्हारराव दीक्षितांना विषबाधा झालेली. विषबाधा झाल्यानंतर त्या ठिकाणी वैद्याला बोलवण्यात आलं आणि पोटामध्ये विषबाधा झालेली आहे आणि विष काढत होते. अगोदरच्या काळी बेंबीतून विष काढण्यात आलं, कानवल्यामधून त्याला विष दिलेलं होतं. मग हे विष काढण्यात आल्याबरोबर त्याचा आळ यशवंतरावावर आला. मल्हारराव दीक्षितासोबत यशवंतराव सरदार राहत होते. यशवंतरावावर हे आळ आला आणि तात्काळ यशवंतरावाला बोलवण्यात आलं की बाबा तू आहेस तसा इकडं निघून ये, बडोद्याला तुझ्या हातातलं काम टाक आणि तू इकडं निघून ये म्हणल्याबरोबर चटकन यशवंतराव बडोद्याला आले. आणि आल्याबरोबर त्याच्या हातामध्ये बेड्या पडल्या आणि कानोल्यातून विष घातला असा आळस यशवंतरावावर आला आणि त्याला हातीपायी बेड्या घातले आणि घेऊन गेले. असा अंत हे धन द्रव्य देवाला देत असताना असा अंत त्या यशवंतरावाचा झाला. का झाला, मी जातो आणि मी घेऊन येतो, कसं येत नाहीत ते पाहतो. मग काय करायचं, व्यक्ती सोनं नाणं देऊ, भरपूर सोन्याचे मोहरा आपण त्यांना देऊ, जहागिरी देऊ, मग कसं येत नाहीत असं म्हणल्यामुळं त्यांच्यावर असा आळ आला. म्हणून आपण देवासोबत व्यवहार न करता आपण भक्ती करायची. आपण लहान बाळ होऊन मागणं मागायचं, आईला बाळाप्रमाणे मागायचं. बाळ कसं आईला मागतो त्या पद्धतीनं आपण स्वामी आईला मागायचं, पण व्यवहार कधी करायचा नाही. मी हे दिलो, मी नवस केलो, मी एवढे पैसे देतो म्हणलो, माझं काम होऊ दे म्हणलो, असं नाही म्हणायचं. हा व्यवहार झाला. म्हणून भक्त ओरडल्याबरोबर स्वामी येतात. स्वामी आई पाठीशी सतत उभे राहते, सतत उभे राहते. म्हणून स्वामीसोबत व्यवहार करायचा नाही, भक्ती करायची, सेवा करायची आणि सेवेकरी व्हायचं. जिथे स्वामी चरण तिथे नेऊन काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हे माय. ही माय आपलं प्रारब्ध लिहायला आलेली आहे. आपल्या प्रारब्धात जे काही वाईट आहे ते दूर करायला आलेली आहे. म्हणून आपल्याला आपल्या घरी स्वामी आई असताना आपण कशाचीच चिंता करायची नाही, आपण कशाचीच चिंता करायची नाही. निर्भय व्हायचं आहे, निर्भय व्हायचं आहे, निशंक व्हायचं आहे. कसली शंका आपल्या मनामध्ये येऊ द्यायची नाही. शिस्त असं राहायचं आहे, शांत राहायचं आहे आणि स्वामी चरणाची आस धरायची आहे, स्वामी चरणाची आशा धरायची आहे आणि स्वामी चरणाचं दर्शन घ्यायचं आहे आणि स्वामी सेवा करायचं आहे. स्वामी सेवा करून स्वामी सेवेकरी व्हायचं आहे आणि नित्य सतत सेवा करत राहायचं आहे आणि आपल्याला त्या सागरातून तरून जायचं आहे. स्वामीमय व्हायचं आहे आपल्याला. म्हणून स्वामीची सेवा करा, पण व्यवहार करू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.